मकर राशी खूप मोठी गुड न्यूज मिळणार. जवळच्या नात्याला आता विराम द्यावा लागणार. दुर्लक्ष करू नका. मकर राशीच्या जातकांनो, आजचा हा संदेश साधा नाही. तरी तुम्हाला असं वाटत आहे का की तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टी या केवळ योगायोग नसतात? काही लोक अचानक भेटतात, काही संदेश शेवटच्या क्षणी मिळतात, काही संकटांमधून तुम्ही थोडक्यात वाचता आणि मनात एक प्रश्न निर्माण होतो, हे सगळं कोण ठरवतं? मकर राशी ही 12ही राशींमध्ये सर्वात आध्यात्मिक, भावनिक आणि दैवी संकेत लवकर ओळखणारी रास मानली जाते. तुमच्या मनात अनेकदा आधीच काहीतरी जाणवतं, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता, कारण तुम्ही जास्त काळजी करता आणि स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्त्व देता. पण आजचा हा संदेश छोटी गोष्ट आठवण करून देण्यासाठी आहे. तुम्ही एकटे नाही. तुमच्या आयुष्याचा प्रवास फक्त संघर्षाचा नाही, तो एका मोठ्या योजनेचा भाग आहे. ब्रह्मदेवांनी तुमच्या जीवनाच्या पुस्तकात काही विशिष्ट घटना आधीच लिहून ठेवल्या आहेत. काही घटना तुमची परीक्षा घेण्यासाठी होत्या, तर काही आता तुमचे भाग्य उघडण्यासाठी तयार आहेत. आज आपण दैवी घटनांबद्दल बोलणार आहोत, ज्या तुमच्या आयुष्यात सकारात्मक वळण आणणार आहेत. या घटना केवळ बाह्य बदल नाही, तर त्या तुमचं मन, घर, प्रतिष्ठा आणि आत्मविश्वासाला नव्याने घडवणार आहेत. जर तुम्ही सुद्धा मकर राशीचे असाल तर आजचा संदेश पूर्ण ऐका, कारण कदाचित यात तुमच्या आयुष्याचं पुढचं पान उघडण्याची किल्ली दडलेली असेल. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 1 आहे अचानक नशीब पालटण्याची घटना, भाग्यरेषेतील दैवी वळण. मकर राशीच्या जातकांना तुमच्या आयुष्यात एक असा टप्पा येणार आहे जिथे सर्व काही जणू स्थिर आहे, काहीच पुढे सरकत नाही असं वाटतं. अनेक दिवसांची प्रतीक्षा, प्रयत्न करूनही हातात काही ठोस न लागणे, लोकांकडून दुर्लक्ष, हा सगळा अनुभव तुम्ही आधी घेतलेला आहे. पण हाच शांत आणि स्थिर दिसणारा काळ हा वादळापूर्वीचा शांत क्षण आहे. ब्रह्मदेवाने तुमच्या जीवन पुस्तकात एक अचानक वळण लिहिलेलं आहे. हे वळण नियोजनबद्ध नसणार, तुम्ही त्यासाठी तयारही नसाल. कदाचित एखादा फोन, एखादी अचानक भेट, एखादी मुलाखत, एखादा जुना संपर्क पुन्हा जिवंत होणे, या माध्यमातून नशीब तुमच्या दारात येईल. ही घटना इतकी अनपेक्षित असेल की तुम्हाला विश्वास बसणार नाही. महत्त्वाचं म्हणजे ही संधी केवळ आर्थिक किंवा व्यावसायिक नसेल, ती तुमच्या आत्मविश्वासाला परत जन्म देणारी असेल. मीही काही करू शकतो हा विश्वास जो आत कुठेतरी हरवला होता, तो पुन्हा जागा होईल. ब्रह्मदेवाची साथ म्हणजे नेहमी मोठा आवाज नाही, तर कधी कधी शांतपणे आयुष्याची दिशा बदलते. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 2, जुना अपमान मोठ्या सन्मानात बदलेल. मकर राशी भावनिक असल्यामुळे अपमान, नकार, कमी लेखणे या गोष्टी खोलवर मनात साठवते. तुमच्यावर कधीतरी अन्याय झाला आहे, कोणीतरी तुमची क्षमता ओळखली नाही, कदाचित कुटुंबात, नोकरीत, नात्यात, समाजात तुम्हाला कमी समजलं गेलं. पण ब्रह्मदेवाच्या लेखनात विशेष नियम आहे. जिथे मन शुद्ध असतं तिथे उशिरा का होईना न्याय नक्कीच मिळतो. ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली होती त्यांच्यासमोरच तुमची प्रगती उभी राहील. हा सन्मान तुम्हाला मागून मिळणारा नाही, तो तुमच्या कर्तृत्वामुळे आपोआप तुमच्याकडे येईल. एखाद्या कार्यक्रमात तुमचं नाव घेतलं जाईल, एखाद्या निर्णयात तुमचा सल्ला विचारला जाईल किंवा एखादी व्यक्ती खुलेपणाने तुमचं कौतुक करेल. हा क्षण केवळ बाह्य सन्मानाचा नसेल, तर तुमच्या आतल्या जखमांवर औषध ठेवणारा असेल. या दिवशी तुम्हाला जाणवेल की अपमान हा शेवट नव्हता, तो तुमच्या उंच झेपेची तयारी होती. नंबर 3, आर्थिक चमत्कार, स्थैर्याची सुरुवात. मकर राशी बहुतेक वेळा मनाने मोठी असते, पण पैशांच्या बाबतीत चढ उतार होतो. कधी पैसा येतो पण टिकत नाही, कधी मेहनत जास्त पण उत्पन्न कमी, कधी अचानक खर्च. या अस्थिरतेमुळे मानसिक ताण निर्माण होतो. ब्रह्मदेवाने आता तुमच्यासाठी आर्थिक स्थैर्याचा अध्याय सुरू केला आहे. हा चमत्कार अचानक कोट्यवधींचा नसणार, पण तो सातत्य देणारा असेल. अडकलेली रक्कम मिळणे, नवीन उत्पन्नाचा स्रोत मिळणे, एखादं साईड काम यशस्वी होणे किंवा दीर्घकाळानंतर नोकरीत वाढ मिळणे, अशा प्रकारे आर्थिक प्रवाह स्थिर होईल. महत्त्वाचं म्हणजे या काळात तुम्हाला पैशाची किंमत अधिक समजेल. तुम्ही पूर्वीपेक्षा शहाणपणाने निर्णय घ्याल. ब्रह्मदेवाची साथ म्हणजे केवळ पैसा देणे नाही, तर तो टिकवण्यासाठी बुद्धी देणं आहे. घरात हळूहळू सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. उद्याची काळजी ही भावना कमी होत जाईल. नंबर 4, दैवी संकेत, अंतर्ज्ञानाची जागृती.
मकर राशी आधीपासूनच आध्यात्मिक आणि संवेदनशील असते. तुम्हाला अनेकदा आधीच काही गोष्टींची जाणीव होते, पण कधी तुम्ही त्या आवाजांकडे दुर्लक्ष करता. आता ब्रह्मदेव तुमच्या अंतर्मनाचा आवाज अधिक स्पष्ट करणार आहे. एखादं स्वप्न वारंवार पडेल, एखादं वाक्य कोणाच्या तोंडून ऐकून तुमच्या मनात खोलवर जाईल, एखाद्या ठिकाणी गेल्यावर अचानक शांतता जाणवेल, किंवा एखादी व्यक्तीबद्दल मनात स्पष्ट संकेत मिळेल. ही व्यक्ती योग्य नाही किंवा ही संधी योग्य आहे, हा दैवी संकेत तुम्हाला मोठ्या चुकीपासून वाचवू शकतो किंवा योग्य दिशेला नेऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे या काळात स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही जे जाणवताय ते दुर्लक्ष करू नका. ब्रह्मदेवाची साथ अनेकदा बाहेरून दिसत नाही, ती आतून जाणवते. तुमचं अंतर्ज्ञानच तुमचं सर्वात मोठं मार्गदर्शक ठरणार आहे. नंबर 5, घरात शुभवार्ता, तणावातून समाधानाकडे प्रवास. मकर राशीच्या आयुष्यात घर हा सर्वात संवेदनशील विषय असतो. बाहेर कितीही ध्येय दाखवलं तरी घरातील वातावरण अस्थिर असेल तर मन पूर्णपणे तुटतं. अलीकडच्या काळात घरात मतभेद, गैरसमज, आर्थिक ताण किंवा भावनिक दुरावा जाणवत असेल. काही वेळा बोलूनही प्रश्न सुटत नाही, पण ब्रह्मदेवाने तुमच्या घरासाठी एक वेगळाच अध्याय लिहिला आहे. घरात एखादी अशी बातमी येईल जी वातावरण बदलून टाकेल. कदाचित एखाद्याला नोकरी मिळेल, एखादा जुना वाद मिटेल, एखादी विवाहाची बोलणी ठरतील किंवा कुटुंबात नवीन सदस्यांच्या आगमनाची चाहूल लागेल. ही घटना केवळ आनंद देणारी नसेल, ती एकमेकांना पुन्हा जवळ आणणारी असेल. तुमच्या घरातील जड ऊर्जा हलकी होईल, संवाद पुन्हा सुरू होईल. जिथे शांतता होती तिथे हसू ऐकू येईल. ब्रह्मदेवाची साथ म्हणजे फक्त बाहेरचं यश नाही, तर घरातील शांतीही आहे. तुमच्या घरात हळूहळू विश्वास आणि आधाराची भावनाही परत निर्माण होईल. नंबर 6, शत्रू शांत होतील, दैवी संरक्षणाची अनुभूती. मकर राशी सहसा कोणाचं वाईट करत नाही, पण तरीही काही लोक ईर्ष्येमुळे किंवा गैरसमजामुळे अडथळे निर्माण करतात. कधी कामात अडथळे, कधी बदनामी, कधी पाठीमागून टीका. या गोष्टी तुम्ही अनुभवल्या असतील. तुम्ही अनेकदा विचारही केला असेल की मी कोणाचं वाईट केलं नाही, तरी माझ्यासोबतच असं का? याच ठिकाणी ब्रह्मदेवाची योजना काम करते. काही वेळा आपण काहीच न करता परिस्थिती बदलताना पाहतो. ज्या व्यक्ती अडथळे निर्माण करत होत्या त्या स्वतःच बाजूला होतील. काहींचं सत्य उघड होईल, काहींचा प्रभाव कमी होईल, काही स्वतःच तुमच्यापासून दूर जातील. ही लढाई तुम्हाला उघडपणे लढायची नाही. दैवी शक्ती तुमच्यासाठी संरक्षण कवच तयार करत आहे. तुम्हाला फक्त संयम ठेवायचा आहे आणि स्वतःच्या मार्गावर चालत राहायचं आहे. हळूहळू तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टी आधी अडथळा वाटत होत्या त्या आता निष्प्रभ झाल्या आहेत. हीच ब्रह्मदेवाची शांत पण प्रभावी साथ आहे. नंबर 7, आत्मविश्वासाचा पुनर्जन्म, नव्या अध्यायाची सुरुवात. मकर राशी अनेकदा स्वतःला मागे ठेवते, इतरांसाठी जगताना स्वतःच्या स्वप्नांना बाजूला ठेवते. अपयश, नकार किंवा भावनिक आघात यामुळे आतून एक आवाज निर्माण होतो. कदाचित मी पुरेसा नाही. हा आवाज हळूहळू आत्मविश्वास कमी करतो. पण आता एक अंतर्गत बदल सुरू होणार आहे. तुम्हाला एखाद्या छोट्या यशातून, एखाद्या प्रोत्साहनातून किंवा स्वतःच्या जाणीवेतून अचानक जाणवेल की तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाला आहात. तुमचे विचार करणं बदललं आहे. तुम्ही स्वतःला दोष देणं कमी कराल. निर्णय घेताना भीतीपेक्षा विश्वास जास्त असेल. हा आत्मविश्वास बाहेरून कोणी देणार नाही, तो तुमच्याच आतून उगवेल. आणि जेव्हा मकर राशी स्वतःवर विश्वास ठेवते तेव्हा ती चमत्कार घडवू शकते. ब्रह्मदेवाची खरी साथ हीच आहे की तुम्हाला तुमची किंमत समजावून देणं. हा पुनर्जन्म म्हणजे जुन्या भीतीचा अंत आणि नव्या स्वप्नांची सुरुवात. तुमचं आयुष्य हळूहळू एका नव्या अध्यायात प्रवेश करत आहे आणि यावेळी तुम्ही फक्त परिस्थितीला प्रतिसाद देणार नाही, तर स्वतःची दिशा ठरवणार आहात. मकर राशी, तुमच्या आयुष्यात जे काही घडतं ते व्यर्थ नव्हतं. प्रत्येक अपमान, प्रत्येक अश्रू, प्रत्येक नकार आणि प्रत्येक एकटेपणाचा क्षण या सगळ्यांनी तुम्हाला आतून मजबूत केला आहे. तुम्हाला कदाचित वाटत असेल की नियती तुमच्या विरोधात आहे, पण प्रत्यक्षात ती तुम्हाला घडवत आहे. ब्रह्मदेवाची योजना नेहमी उशिरा समजते. आधी परीक्षा येते, नंतर फळ मिळतं. आधी शांतता येते, नंतर वादळ येतं आणि मग त्या वादळानंतर स्वच्छ आकाश दिसतं. तुम्ही सध्या ज्या टप्प्यावर आहात तो शेवट नाही, तो एका नव्या सुरुवातीचा उंबरठा आहे. तो तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. संयम, विश्वास आणि सकारात्मकता. स्वतःवर शंका घेणे थांबवा. भूतकाळातील जखमा पुन्हा पुन्हा उघडू नका, कारण पुढे जे येणार आहे त्यासाठी तुम्हाला हलकं मन आणि मजबूत विश्वास आवश्यक आहे. लक्षात ठेवा, जे तुमच्यासाठी आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि जे तुमचं नाही ते कितीही धरून ठेवलं तरी टिकणार नाही. मकर राशी, तुमच्या आयुष्याच्या प्रकाशाचा काळ सुरू होत आहे. छोट्या छोट्या संकेतांकडे लक्ष द्या, संधी ओळखा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची किंमत ओळखा. जर तुमचाही मनापासून विश्वास असेल तर ब्रह्मदेवाची साथ तुम्हाला प्रत्येक पावलावर जाणवेल किंवा कदाचित
काही महिन्यानंतर तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल तो काळच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी कधी कधी एक क्षण पुरेसा असतो. कदाचित तो क्षण जवळ आलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.